ग झाली ग हाताची बोंब वापस चालू. अरे विकास, का हो ताई? अरे हे हंडा नाही तर बकेट एवढं घेऊन चल ना घरापर्यंत. माझा हात लय दुखायला रे अचानकच. अहो वर्षाताई, तुम्हाला मी मदत केली असती बरं का, पण मला पण आहे ना उजव्या हाताला लय मार लागलाय, त्यामुळे मलाच काय उचला येणार. अरे पण विकास, तू हात डावा दाखवायलास. अहो ताई, डावा उजवा काही लक्षातच नाही, लय मार लागलाय म्हणून. त्यामुळं बरं जाऊ दे, मी करते काहीतरी मग दुसरं. सॉरी बरं का ताई, मी मदत केली असती. चला. हॅलो. अगं नाहीत पोरं मावशी, मला माहिती तुमचं लग्नाचं काम आहे, पण आता पोरं बी असले पाहिजे ना. लग्नासाठी पोरग? अगं असलं नाही एखादं पोरग तर मी तुला नक्की फोन लावीन. अरे मी हाय ना. वर्षाताई अशा काम करायला? वर्षाताई, हे घरी न्यायचं म्हणले होय, मी नेतो ना मग. आणि जर अजून पाणी न्यायचं असलं तर मला सांगा बरं का. ताई, हो का तुमचं पाणी अजून आणायचंय का? थँक्यू बरं का, थँक्यू. अहो त्यात थँक्यू कशाचं होत आई, तुमच्या छोट्या भावासारखं आहे मी. हा तुम्हाला जर समजा वाटत असेल की मी खरंच तुमच्यासाठी काय केलंय, तर मग ते आता तुम्हाला नव्हता का फोन आला लग्नासाठी पोरग पाहिजे, तिथं बघा की माझ्याबद्दल बोलून. तुझ्या घरचे कसे तयार होते? तुम्ही मोठे माणसं आहेत बाबा. हे असलंच काही पण बोलू बोलू 30 वर्ष गेलेत वयाची. अहो ताई, कशाचं मोठं, कशाचं श्रीमंत, कशाचं गरीब, मला काही अडचण नाही, माझी काही अट नाही. तुम्ही हो म्हणावं पुढच्याला. बाई किती चांगले विचार आहेत रे तुझे विकास. थांब मी बोलतेच. हॅलो. हा मावशी, एक मुलगा हाय गाय. मी काय करते, मी डायरेक्ट त्याला तुमच्याकडे पाठवून देते, ते पुढचं तुम्ही तुमचं बोलून घ्या मग. वाह ताई वाह, खूप खूप धन्यवाद. तू बिनधास्त त्यांच्याकडे जाय, आणि एक काम कर, तुझ्यासारखे अजून 2-3 पोरं असले ना तर त्यांना बी सोबत घेऊन जाय. हो जातो. अहो ताई, पोरं कशाला? मी माझ्या घरच्याला घेऊन जाईन ना, घरच्या माणसाला तिकडे. तुझ्या घरच्या माणसाला तू केटरिंगच्या कामाला कशाला घेऊन जाशील? केटरिंगच्या कामाला? अहो ताई, तुम्ही म्हणले ना तुमच्या मावशीला की लग्नासाठी मुलगा पाहिजे म्हणून. माझ्या मावशीचा केटरिंगचा बिझनेस आहे, तर मग त्यांना एक लग्नाचं काम आलंय, त्या लग्नामध्ये केटरिंगचं काम करायला पोरं पाहिजेत, म्हणून मी म्हणत होते लग्नासाठी पोरं पाहिजेत. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी.